बा मग काल आपण जसे न्यूमरिकल्स केले तसे न्यूमरिकल्स आणखीन करूया आपण. तसे न्यूमरिकल्स आपण आणखीन करूया. बर, पण त्याच्या अगोदर काय, केपलर्स लॉज याच्यावर पण न्यूमरिकल्स येऊ शकतात. केपलर्स लॉज, तर कोणत्या केपलर्स लॉवर न्यूमरिकल येऊ शकते? थर्ड केपलर्स लॉवर न्यूमरिकल येऊ शकते. केपलर्स सेकंड लॉवर फक्त काय विचारतील? सन जवळ, सनच्या जवळ आला प्लॅनेट आणि सन पासून दूर गेला प्लॅनेट तर व्हेलॉसिटीजला कम्पेअर करा. चलो, केपलर्स सेकंड लॉ मध्ये कसं न्यूमरिकल येऊ शकते? 1 मार्क मध्ये असं न्यूमरिकल येऊ शकते काय? बघा, असं केपलर सेकंड लॉ मध्ये पण न्यूमरिकल येऊ शकते किंवा क्वेश्चन येऊ शकते. कसा क्वेश्चन येऊ शकते? ऑलरेडी मी सांगितलंय, परत एकदा रिवाइज करतो. राईट, बघा असा एक डायग्राम येईल, असा एक डायग्राम येईल आणि इथं सन येईल. सन काय ऑलवेज याच फोकसवर असेल असं काही नाही. ओके, चला सर्वजण लक्ष द्या रे बाळांनो. सन ऑलवेज याच फोकसवर असेल असं का नाही, कुठल्या पण फोकसवर असेल. अँड दिस इज द पाथ ऑफ द प्लॅनेट, राईट? अँड planet right now is at this position. So let us assume this as position 1 and this position of planet, let us assume this position as position 2. याला असं पण बोलता येते, this we can say point A and this we can say point B. मग काय विचारू शकतात बघा सर्वजण? वेलॉसिटी ऑप्शन 1, ऑप्शन वाले पण आपल्याला न्यूमरिकल्स आहेत ना काही. ऑप्शन 1 असे पण असू शकते काय? तर बुक्स वगैरे बाळानं बंद करा, फक्त आता इकडे माझ्याकडे लक्ष द्या. मी जेव्हा पण टीच करालो फक्त माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह पण करायला देतो, तुम्हाला पण विचारतो, पण तुम्ही फक्त माझं ऐकत राहा. आता तुम्ही क्लासरूम मध्ये नाही तेव्हा प्रत्येक जण काय करायलाय ते मला कळू शकत नाही. तुम्ही व्हिडिओ तर ऑफ केले, ऑन केले तरी प्रत्येकाचा व्हिडिओ वेगवेगळा बघणं मला शक्य नाही. राईट, माझं काय म्हणणं आहे, जेव्हा मी टीच करालो ओनली बोर्ड कडे बघायचं आणि तुम्हाला मी तुमची कामं करायला पण वेळ देतो. ठीक आहे, चलो बस सर्वांनी आपली आपली नावं टाका. सर्वांनी जॉईन होताना आपलं आपलं नाव टाका. G2199 असलं जर काहीतरी बिनकामाचं नाव असलं तर मी त्यांना रिमूव्ह करणार. G2199 आपलं नाव टाकून ऍड व्हा. ओके, चलो मग काय ऑप्शन्स काय असू शकतात बघा रे बाळांनो, सर्वजण समोर बघा. सन इज ॲट वन ऑफ द फोकस अँड प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग इन इलिप्टिकल ऑर्बिट दॅट वी नो. मग काय असू शकतंय? दिस इज ए पोझिशन ऑफ प्लॅनेट अँड दिस इज अनादर पोझिशन, बी पोझिशन ऑफ प्लॅनेट. काही वेळासाठी प्लॅनेट येत आहे, पळत पळत काही वेळानंतर प्लॅनेट इथं आला. मग आपल्याला काय कम्पेअर करायचं? व्हेलॉसिटी ऍट ए इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऍट बी. हा एक ऑप्शन आहे, ए ऑप्शन. आणि बी ऑप्शन काय? velocity at A is less than velocity at B. and C ऑप्शन काय? velocity at A is equal to velocity at B. then कोणता ऑप्शन करेक्ट आहे? चला कमेंट करून सांगा मला, कोणता ऑप्शन करेक्ट आहे याच्यातला. पहिला तुम्ही सांगा, मग हे लिहून देतो मी. कोणता ऑप्शन करेक्ट आहे मला सांगा, ए, बी का सी? चला बाळानं बोला. चलो, सी सी, बी बी, ए. जे ऑप्शन येतात ते मी बोलतो, बी सी बी सी. सर्व ऑप्शन्स आलेत मुलांचे. ए पण आहे, काही मुलांचं बी पण ऑप्शन आहे, काही जणांचं सी पण आहे. ठीक आहे, सर्वांनी कमेंट करा. कमेंट करत राहिलात तर तुम्हाला पण मजा येईल. तुम्ही जर फक्त बघत राहिलात मी काय करालोय तर मग मजा येणार नाही, थोडं थोडं बोर होणार. तुम्ही इंटरेस्ट घ्या, पार्टिसिपेट करा लेक्चर मध्ये. ओके, कमेंट्स करत राहा. मी ज्यावेळी बोलतोय त्याच वेळी, अदरवाईज नाही. मग तुम्हाला पण फन येणार. ठीक आहे, चलो सर्वांनी केलं कमेंट? मग समोर काय मी सांगतोय. आता प्रायव्हेट केल्यामुळे सर्वांना दिसत नाहीत कमेंट.
काही जणांचे ए ऑप्शन्स आहेत, काही जणांचे बी, काही जणांचे सी. सर्व ऑप्शन्स आहेत. ए कमी मुलांचा ऑप्शन आहे, पण बी आणि सी तितक्याच मुलांचे ऑप्शन आहेत. तर सेकंड लॉ काय बोलतो बाळांनो? रट्टा मारणं काय कामाचं नाही. चॅप्टर मध्ये रट्टाबाजी करून मार्क्स मिळवणं थेरॉटिकल क्वेश्चन्स मध्ये हे 10वी पर्यंत तुम्हाला काम करेल. पण अल्टिमेटली आपण अभ्यास कशासाठी करालो? मेन एम काय? खूप जणांचं, काही जणांचे एम्स वेगळे असतील, पण मोस्ट ऑफ दी स्टुडंट्सचं एम काय? की नीट आणि जेईई मध्ये चांगला स्कोअर करणं. मग तिथं जर चांगला स्कोअर करायचा आहे तर अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. रट्टेबाजी काय कामाची नाही. राईट? तुम्ही अंडरस्टँडिंग करा. मी ऑलरेडी एक्सप्लेन केले. काय एक्सप्लेन केलाय सेकंड लॉ? चला बाळांनो ऐका एकदा. इक्वल टाइम इंटरवल कुठला? मी टाइम इंटरवल दिलाच नाही. इथली वेलॉसिटी आणि इथली वेलॉसिटी कम्पेअर करायचं आहे. टाइम इंटरवलचा संबंध नाही ते. सेकंड लॉ काय बोलतो? चलो चलो बाळांनो ऐका. सेकंड लॉ काय म्हणतो? लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट, line joining sun and planet sweeps equal areas in equal intervals of times. Sweeps equal areas in equal intervals of times. ओके, सेम टाइम इंटरवल मध्ये सेम एरिया कव्हर करते. याचा आणखीन एक्स्ट्रा मिनिंग पण मी सांगितलं होतं तुम्हाला. सेम टाइम मध्ये सेम एरिया कव्हर करणार. सेम टाइम मध्ये सेम एरिया, सेम टाइम मध्ये सेम व्हेलॉसिटी. असलं कुठं काय झाले काय? ऐ असं काय झाले काय? नाही. सेम टाइम मध्ये सेम एरिया झाले. त्याचा मिनिंग काय? व्हेन प्लॅनेट कम्स नियर, व्हेन प्लॅनेट कम्स नियर सन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. जवळ आला की व्हेलॉसिटी मोर, दूर गेला की व्हेलॉसिटी लेस. जवळ आला की व्हेलॉसिटी काय बनते? मोर. आणि दूर गेला की व्हेलॉसिटी काय बनते? लेस. कुठला ऑप्शन करेक्ट आहे? दूर गेला की लेस व्हेलॉसिटी, जवळ आला की फास्ट. दाखवलं पण होतं तुम्हाला. मग कुठलं येते? बी ऑप्शन करेक्ट आहे. व्ही ए छोटा आहे, व्ही मोठा आहे. जवळ गेला की व्हेलॉसिटी फास्ट, दूर असला की व्हेलॉसिटी मोर. हे आणखीन एक लक्षात ठेवायचं तुम्हाला सोपं. मी आणखीन एक एक्झाम्पल देतो. हे लक्षात ठेवायचं. आणखीन एक सोपं एक्झाम्पल देतो. मध्ये मध्ये मी आवाज कमी जास्त का करायला? झोप लागत असली तर झोप उडण्यासाठी. तर याचा आणखीन एक मी एक्झाम्पल देतो बघा. एकदम ब्युटिफुल एक्झाम्पल, छान एक्झाम्पल आहे. काय? सुवेल चेअर. ऐका बघ. सुवेल चेअर म्हणजे काय? ऑफिसमध्ये जी गोल 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 फिरणारी चेअर असते का ती. सुवेल चेअर म्हणजे काय? ऑफिसमध्ये जी गोल गोल फिरणारी चेअर असते का ती. घरी असेल तर तुम्ही घरी एक्सपेरिमेंट करून बघा. ओके, काय करायचं एक्सपेरिमेंट? किंवा मग तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पण बघू शकता आफ्टर लेक्चर. आता लगेच बघू नका, याला मिनिमाइज करून. युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता याचा. ओके, रिव्हॉल्विंग चेअर असं काहीतरी टाका. रिव्हॉल्विंग चेअर किंवा कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑन चेअर असं काहीतरी टाका. काय होते मग? तुम्ही चेअरवर बसलात आणि चेअरला गोल फिरवला. पण तुम्ही चेअरवर बसलात आणि चेअरला गोल फिरवलं, तर हँड्स स्प्रेड केले. असा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघा किंवा असा एक्सपेरिमेंट घरी पण करता येते. हँड स्प्रेड केले तर काय होते? हँड स्प्रेड केले तर गोल गोल जी चेअर फिरायली त्याचं स्पीड होते कमी. दूर नेले, हँड्स दूर नेले तर स्पीड काय होते? कमी. आणि हँड्स जवळ आणून बघा, चेअरवर गोल गोल फिरायला. एकदा असा गोल फेरी मारायची, एकदा त्याला टॉर्क द्यायचा, त्याला बोलतो टॉर्क. एकदा असा टॉर्क द्यायचा आणि चालू झालं. मग परत धक्का मारायचा नाही. एकदा धक्का मारायचा आणि चालू झालं की काय करायचं? हँड स्प्रेड करून चेक करा, जवळ आणून चेक करा. परत धक्का द्यायचा नाही. हँड स्प्रेड करून चेक करा, जवळ आणून चेक करा. हँड स्प्रेड केले तर स्पीड होते कमी, आणि हँड जवळ आणले तर स्पीड काय होते? जास्त. मग जवळला स्पीड आहे जास्त, जवळला स्पीड काय आहे? जास्त. मग जवळला स्पीड जास्त आहे, लांबला स्पीड काय असते? कमी. ठीक आहे, चलो लिहा. क्वेश्चन लिहा. काय? कंपेअर velocity of planet. क्वेश्चन लिहा. कंपेअर velocity of planet. हाय.
एक्झाम्पल दिलंय का ऑलरेडी? बरं, एक्झाम्पल दिला असेल तर लिहू नका, दिलं नसेल तर लिहा. एक्झाम्पल दिला असेल तर लिहू नका, दिलं नसेल तर लिहा. काय? कम्पेअर, ज्याने लिहिलं नाही त्यांनी लिहा. कम्पेअर velocity at point A, compare velocity at point A with velocity at point B. Compare velocity at point A with velocity at point B. Compare velocity at point A with velocity at point B. Compare म्हणजे कमी जास्त कोण आहे ठरवा. Compare velocity at point A with velocity at point B. ठीक आहे? चलो, डायग्राम काढा, ऑप्शन्स लिहून घ्या, या ऑप्शनला टिक करा. डायग्राम्स काढा, डायग्राम काढा, ऑप्शन्स लिहा, या ऑप्शनला टिक करा. आणि हे चेक करा, स्विवेल चेअर कुठं युट्यूबवर चेक करा, तर तिथं एकदम छान तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल, किंवा घरी पण करून ट्राय करा, काय सेम रिझल्ट भेटेल. ओके, चलो कम्प्लीट करा. ओके, अहमदपूरच्या ज्या स्टुडंट्सला थोडं माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतो, 10th फिजिक्सचे चॅप्टर्स टोटल 4-5 असतील, त्यातले 2-3 चॅप्टर्स मी तुम्हाला नेहमीच घेणार आहे. 10च्या, मी जरी परभणीत आलो असेल तरी 10च्या मुलांचे मी काही फिजिक्सचे चॅप्टर मी घेणारच आहे. अहमदपूरला मला फेरे मारायचेच आहेत, आणि मी जेव्हा तिकडे जातो तेव्हा कागणे सर इकडे येतात. आता लॉकडाऊनचं पॉसिबल नाही, पण आपलं नॉर्मल केसमध्ये तर 2-3 फिजिक्सचे चॅप्टर मी गेल्या वर्षीच्या 10वीच्या मुलांना पण शिकवले होते, आणि तुम्हाला पण शिकवणार. कळते ना? काही मुलांना असं विचारायचं कागणे सरांचे लेक्चर किती होणार, माझे किती, तर फिजिक्सचे 1-2-3 चॅप्टर मी घेतच असतो. ठीक आहे, चलो, हे झालं. नेक्स्ट करूया मग, नेक्स्ट करूया. चलो बा, नेक्स्ट काय? आणि फिजिक्सच्या चॅप्टर्सला थोडा वेळ लागेल, फिजिक्सच्या चॅप्टर्सला थोडा वेळ लागतो, पण बाकीचे चॅप्टर आपले फास्ट होते ना, त्यामुळे या चॅप्टरला वेळ लागेल थोडा. त्यामुळे सिलेबस कधी होईल याचं काय टेन्शन घेऊ नका. हे फिजिक्सच्या चॅप्टर्सला वेळच लागते. अंडरस्टँडिंग डिफिकल्ट आहे, न्यूमरिकल्स पण थोडे तुम्हाला सवय नाही, न्यूमरिकल सोपे आहेत पण तुम्हाला सवय नाही, त्याच्यामुळे थोडं वेळ लागते. राईट, सिलेबस कम्प्लीट होते, काही टेन्शन घ्यायचं नाही. केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे चॅप्टर फास्ट होतात. राईट, रेकॉर्डिंग जी व्हिडिओची होते ती तुमच्यासाठी होत नाही. रेकॉर्डिंग जी व्हिडिओची होते ती माझ्यासाठी होते. मी स्टोअर करून ठेवतो व्हिडिओ माझ्याकडे. ओके, ज्यांना रेकॉर्डेड व्हिडिओज बघायचे आहेत त्यांच्यासाठी 3-3 दिवसानं व्हिडिओज मी अपलोड करत जाईन, पण पूर्ण फी भरली तर. तुम्ही पूर्ण फी भरा, नागरगोजे सरांना कॉन्टॅक्ट करा. अहमदपूरच्या स्टुडंट्सला बोलते मी, पूर्ण फीस भरली आहे, नागरगोजे सरांना कॉन्टॅक्ट केला तर रेकॉर्डेड व्हिडिओ पण बघायची तुम्हाला मी सोय करतो. पण ते डोक्यात घेऊ नका, रेकॉर्डेड व्हिडिओ पेक्षा लाईव्हच बघा. रेकॉर्डेड मध्ये मजा येणार नाही, तिथं तुमचा अभ्यास होणार नाही व्यवस्थित. राईट, उगाच मी माझ्यासाठी रेकॉर्डिंग करून ठेवलो. चलो, मग काल जसे आपण न्यूमरिकल्स केले तसे आणखीन आपण आज काही न्यूमरिकल्स करूया. ओके, चलो बा. मग काय बोलतोय मी, थोडं न्यूमरिकल काय करतो मी, एक लेवल वाढवतो, जरा थोडे डिफिकल्ट करतो. ठीक आहे ना, म्हणजे कंटाळा येणार नाही तुम्हाला. थोडं डिफिकल्ट करतो. ल्या, फोर्स बिटवीन, ल्या बाळांनो, फोर्स बिटवीन टू मासेस M1 and M2. Force between two masses M1 and M2 is 120 Newton.
फोर्स बिटवीन, चलो चलो लिहा फटाफट, फोर्स बिटवीन टू मासेस, force between two masses m1 and m2 is 120 newton. Force between two masses m1 and m2 is 120 newton. Distance between them is r. Distance between them is r. चलो चलो लिहा, distance between them is r. ठीक है, distance between them is r. If m1 becomes double, if फटाफट लिख जाओ, if m1 becomes double, if m1 becomes double and r becomes half, if m1 becomes double and r becomes half, then find out new force. Then find out new force. Then find out new force. ठीक है, चलो मग हे न्यूमरिकल मी करतो, नेक्स्ट न्यूमरिकल मी तुम्हाला करायला देतो. ओके, चला सर्वांनी ऐकणार माझं व्यवस्थित. तुम्ही ऐकला तर एकदम परफेक्ट करणार, तुम्ही ऐकलात तर तुम्हाला एकदम परफेक्ट करणार. आणि आपल्या क्लासमध्ये जसं फिजिक्स कळते, आपल्या क्लासमध्ये जसं सायन्स कळते, तसं तुम्हाला कुठंच कळणार नाही. फक्त मी सांगतो तसं ऐका, फक्त मी सांगतो तसं ऐका. आपल्या क्लासमध्ये जसं फिजिक्सचं अंडरस्टँडिंग होणार तसं कुठंच होणार नाही. ऑनलाईन क्लासेस पण आम्ही एकदम विचार करून घ्यालो. आणि परत खूप सारे शिक्षक काय करायलेत, कंटाळा करायलेत, ऑनलाईन लेक्चर घ्यायला कंटाळा करायलेत, एखाद दिवस सुट्टी द्यालेत. आपल्या क्लासला एखादा पण दिवस सुट्टीने एकदम व्यवस्थित क्लासेस व्हायला, राईट. जे सुट्ट्या आहेत ते ठरवून दिलेले आहेत, त्यामुळे आम्ही सांगतो तसं करा, एकदम छान अभ्यास होते तुम्ही. ओके, चलो बा, हे मी करतो, नेक्स्ट वालं तुम्ही करा. ऐका माझं जरा, चलो. मग काय करायचंय, पहिला बघा नंतर लिहायचं. बाळांनो ऐका जरा, पहिला बघा नंतर लिहायचं. पहिला काय करूया, डेटा. मग काय काय अज्युम करूया आपण. m1 इज मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 इज मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, m1 काय मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, तुम्हाला लिहून देतो हे नंतर मी. m2 काय मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, r is distance between them, f is equal to 120 न्यूटन, फोर्स बिटवीन देम. हे इतका झाला डेटा दिला. पहिल्याचं मास m1, दुसऱ्याचं मास m2, डिस्टन्स r आणि फोर्स त्यांच्यातला 120. ठीक आहे, ओके. मग नेक्स्ट काय करायचंय बघा. मग नेक्स्ट काय करायचंय, फॉर्म्युला आपण अप्लाय करू. तर फॉर्म्युला काय, f इज इक्वल टू g m1 m2 upon r square. f is equal to g m1 m2 upon r square, right. चलो मग f किती दिलाय बघा, f किती दिलाय, फोर्स किती दिलाय 120. g तर कॉन्स्टंट आहे, पहिलं मास m1च आहे, दुसरं मास m2च आहे, डिस्टन्स rच आहे. मग याला बोलू आपण इक्वेशन नंबर 1. याला बोलू आपण इक्वेशन नंबर 1. मग आता काय केलं, आता काय केलं, m1 डबल केला आणि r केला हाफ. मग आता बघूया काय, न्यू फोर्स व्हेन m1 डबल्स and r becomes half. New force when m1 doubles and r becomes half. b f new, त्याला नाव काय देऊ आपण, f new. f new म्हणजे नवीन फोर्स, कधी मास डबल झाल्यावर आणि r हाफ झाल्यावर. मग नवीन फोर्सला परत फॉर्म्युला अप्लाय करू. f new is equal to g चा g, m1 किती आहे
चला 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 लक्ष द्या जरा व्यवस्थित बघा. M1 किती आहे, फर्स्ट मास किती आहे, पहिलं मास किती आहे, डबल झालं. मग M1 होता आता डबल झालं 2M1. सेकंड मास किती आहे, M2 आहे, अँड डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम किती आहे, R. ते पण किती झाले, हाफ झालं बोलायला ना, म्हणजे अर्धा झालं. मग हे मास डबल झाले आणि डिस्टन्स अर्धा झालाय. याला थोडं मी सिम्प्लिफाय करतो. G M1 M2 अपॉन R स्क्वेअर बाय 4. हा जे 2 आहे ते इथे लिहितो मी. आता बघा डिव्हिजन मध्ये खूप मुलांना लफडा आहे, खूप मुलांना प्रॉब्लेम आहे, डिव्हिजनच करता येत नाही. ते बघा व्यवस्थित, सोपं आहे सगळं. बघा हा 2 बाहेर घेतलाय मी, R स्क्वेअर 2 चा स्क्वेअर किती आला, 4. ठीक आहे. मग लक्षात कसं ठेवायचं मी सिंपल सांगतो. लक्षात कसं ठेवायचं सिंपल बघा. डिनॉमिनेटर कम्स इनटू न्यूमरेटर. डिनॉमिनेटर कम्स इनटू न्यूमरेटर. आणि एकदम सिंपल भाषेत मग म्हटलं तर कसं, थोडं मराठीतच म्हणायचं तर कसं बा, खालच्याचा खालचा भाग कुठे येते, वर येते. खालचा भाग कुठे येते, वर येते. हा खालचा भाग, त्याचा खालचा भाग कुठे येणार, वर येणार. मग हे 4 वर येत असते. हे 4 कुठे येत असते, न्यूमरेटर मध्ये येत असते. मग हा 4 न्यूमरेटर मध्ये आला तर 4 इंटू 2 किती होते, 8 GM1 M2 अपॉन R स्क्वेअर. हा 4 वर येईल ना, मग 8 GM1 M2 अपॉन R स्क्वेअर. हे नंबर 2 झाला. ठीक आहे. मग नंबर 1 हा आणि नंबर 2 म्हणजे हे, यांची डिव्हिजन करा आणि आन्सर येते का बघा. लेफ्ट साइड डिवायडेड बाय लेफ्ट साइड करायचा, लेफ्ट डिवायडेड बाय लेफ्ट, आणि राईट डिवायडेड बाय हा राईट करा. याचं सिम्प्लिफिकेशन हे आहे ना, राईट डिवायडेड बाय राईट करा. 1 डिवायडेड बाय 2 करा, आन्सर येईल. ठीक आहे. चलो लिहून घ्या फटाफट आणि ट्राय करा, आन्सर किती येते बघा. हाय हाय, हे अभि कोण आहे, हाय हाय दादा. बिनकामाचे हाय बाय काय असले मेसेज करू नका. स्क्रीन क्लिअर नाही बाळा तर तुझा ते नेटचा प्रॉब्लेम असेल. आपल्याकडे नेटचं स्पीड फुल आहे. तुला मी रोज नेटचं स्पीड बघतो आणि मगच चालू करतो लेक्चर. परवेज कशा मिस्टेक करायला रे, व्यवस्थित करा जरा. असं काय करतोय, तुझा आन्सर बघितलं होतं मी, पहिलं पण सेंड केलेलं. आता मिस्टेक करू नका. मंथन परत करा, व्यवस्थित करा. ठीक आहे. मध्ये मध्ये थोडी स्क्रीन कधी कधी ब्लर जाते, तर जास्त डोक्याला ताप करून घेऊ नका. होत असते ब्लर, नेटवर चालू आहे आता, होणार ना थोडं. ओके, नेटवर थोडं ब्लर मध्ये मध्ये. माझं इकडून काय प्रॉब्लेम नाही, इकडं फुल स्पीडचं नेट घेतलंय मी. 50 MBPS, 10 मोबाईल चालू शकते त्याच्यावर. 10 मोबाईल या वायफायला कनेक्ट केलं तर प्रत्येकावर युट्यूबचे व्हिडिओ एकदम क्लिअर चालतील. इतकं फास्ट नेट घेतलंय. तुम्हाला माझ्याकडून काय प्रॉब्लेम नसणार, मी चेक करूनच चालू करतो. आवाज वगैरे तुमचाच प्रॉब्लेम आहे अनुज, बाकी काय प्रॉब्लेम नाही. चला बाकीचे करा ट्राय. चलो बाकीचे आलं सर्वांना आता, व्हेरी गुड. आता जरा कसे शाने झालं बघा, आता कसं आलं आजचं, खूप छान. बा 10 मिनिटानंतर मीटिंग काय होईल, कट होईल, बंद होईल आपलं लेक्चर. परत एकदा जॉईन करायचं, राईट ना. चलो बघूया, करून बघूया. लिहून घेतलं सर्वांनी, सर्वांनी लिहून घेतलं का रे बाळांनो इथपर्यंत. कॅल्क्युलेशन करू मी पुढचे आता.
चॅप्टरचे नोट्स मी पाठवतो तुम्हाला सर्वांना ग्रुपवर पीडीएफ पाठवतो चॅप्टरच्या नोट्स. काम लिहून घेतो मी आज. चॅप्टरच्या नोट्स पाठवतो मी तुम्हाला. ठीक आहे, इथे लिहून ठेवले आता मी. चलो बा, मग मी इकडे सॉल्व्ह करतो बघा काय कसं आहे ते. चलो बघायचं इकडे बाळांनो. चलो चलो चलो. हा सर्वांना पाठवतो मी, सर्वांना पाठवतो. तुम्ही गोरे सरचे स्टुडंट्स काय करा, गोरे सरांच्याकडे त्यांच्या नोट्स आहेत का विचारा की एकदा. म्हणजे सरांना काय प्रॉब्लेम नसेल मी नोट्स देण्यासाठी तर देतो मी, पण सरांना मी पाठवून देतो, सरांच्याकडून तुम्ही घ्या. चालेल थोरात, मी सरांना पाठवून घेतो, सरांच्याकडून तुम्ही नोट्स घ्या मग. चलो. असं काय नोट्स म्हणजे खूप असं भारी नाही, एक कुठल्या पण नोट्स वापरा, कोणत्या पण एक नोट्स वापरा. असं काही नाही की नोट्स कशा काय वेगळ्या आहेत, बुक्स मधूनच काढलेल्या असतात. थोडं अरेंजमेंट इकडे तिकडे असू शकते, राईट. चलो चलो चलो. मग काय केलं आता, नंबर 1 डिवायडेड बाय नंबर 2. चलो कमेंट्स बंद करा, इकडे बघा मी बंद केला, आता कमेंट्स कडे बघायचं. नंबर 1 डिवायडेड बाय नंबर 2. नंबर 1 डिवायडेड बाय नंबर 2. तर 120 डिवायडेड बाय एफ न्यू. 120 डिवायडेड बाय एफ न्यू इज इक्वल टू लेफ्ट डिवायडेड बाय लेफ्ट, राइट डिवायडेड बाय राइट. मग हा किती आहे, जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. इकडे राईटला काय भेटतंय, इकडे राईटला काय भेटतंय, 8g m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. जी m1 m2 आर स्क्वेअर, जी m1 m2 आर स्क्वेअर कॅन्सल. मग राईटला काय भेटते आपल्याला, फक्त 1/8. लेफ्टला काय भेटते, 120 अपॉन एफ न्यू. एफ न्यू तिकडे पाठवला, 8 इकडे पाठवला. मग 12×8 = 960 न्यूटन. 12 into 8 हाऊ मच, 12 8 जा 960 न्यूटन. ठीक आहे, खूप जणांना आन्सर आले, व्हेरी गुड. चला नेक्स्ट एक मी तुम्हाला देतो, बा करा, येते का. काय डाऊट्स असतील तर लेक्चरच्या शेवटी आपण 10 मिनिटं ठेवलेत, वेगळे काही क्वेश्चन्स असतील तर मला लेक्चरच्या शेवटच्या 10 मिनिटात विचारा, राईट. चलो तुम्हाला मी टाइम देतो, प्रत्येक लेक्चर शेवटी 10 मिनिटं. आपण लेक्चरचा टाइम वाढवला ना त्याच्यासाठी, तर 1 तास केलाय फुल. चलो हे क्लिअर, हे अंडरस्टँड झाले का रे सर्वांना. कमेंट्स करा फटाफट जरा मला, अंडरस्टँड झाले का, सर्व क्लिअर आहे का. चलो चलो, क्लियर, यस 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 यस, क्लियर क्लियर, यस 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 सर यस, ओके. चलो चलो बघायचं नेक्स्ट आता. चलो बस बस हो गया, बस 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 हो गया. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट मी तुम्हाला देतो करायला, ट्राय करा. ओके चलो बा, नेक्स्ट लिहून घ्या. चला चला बाळांनो, सर्वजण ऐका आता. चला नेक्स्ट लिहून घ्या काय केलंय. चला बा, काय केपलर्सच्या लॉ वर एक करायचं आहे, पण ते काय करू, केपलर्सच्या लॉवर आणखीन एक न्यूमरिकल करायचं आहे, पण हे करतो तुम्हाला देतो करायला, नेक्स्ट वाला मी करतो मग, राईट. चलो बा, व्यवस्थित बघा आता. फोर्स बिटवीन टू masses, चलो चलो या, फोर्स बिटवीन टू masses is 20 न्यूटन. फोर्स, चलो चलो लिहा, फोर्स बिटवीन टू masses is 20 न्यूटन.
force between two masses is 20 Newton. If one of the mass if one of the mass becomes half if one of the mass becomes half and distance between two masses force between two masses is 20 Newton. First sentence काय? Force between two masses is 20 Newton. First sentence, force between two masses is 20 Newton, right? Second sentence, if one of the mass becomes half, if one of the mass becomes half, if one of the mass becomes half and distance between masses doubles, if one of the mass becomes half and distance between masses doubles, and distance between masses doubles, then find out new force. Then find out new force. Then find out new force. ठीक आहे. वन ऑफ द मास बिकम्स हाफ म्हणजे कुठलं पण एक अर्ध करा मास. वन ऑफ द मास बिकम्स हाफ म्हणजे काय, कुठलं पण एक मास हाफ करा. मग पहिलं हाफ करा किंवा दुसरं हाफ करा. मग मी काय केलंय, पहिलं हाफ केले आणि दुसरं काय ठेवलंय सेम, आणि डिस्टन्स डबल झाला तर नवीन फोर्स काढा, जुना दिलाय. क्लिअर. चलो सॉल्व करा, मला आन्सर सांगा काय येते बघा. करा करा सॉल्व सर्वांनी. मागचं न्यूमरिकल केलंय तसंच करा. थोडं डिफिकल्ट वाटेल पण ट्राय करा, चुकलं तर चुकू दे पण ट्राय करा. ठीक आहे. ठीक आहे बघा, बाकीचे बघा करा. वन ऑफ द मास बिकम्स हाफ, डिस्टन्स बिकम्स डबल, देन फाइंड आउट न्यू फोर्स. जुना फोर्स दिलाय 20 न्यूटन. जुना फोर्स दिलाय 20 न्यूटन. आन्सर्स 80 आले. आन्सर माझ्याकडे 160 आन्सर आले. 2.5 पण आन्सर आले. आन्सर आले. एक पण आन्सर मॅच होईना झाले. 2.5 परत एक आन्सर आले. परत 69. किती आन्सर बाळांनो, किती आन्सर वेगवेगळे. 60 ठीक आहे. 2.5 परत आले. खूप खूप वेगवेगळे आन्सर आले. 2.3 पण आले. बाबू कितने डिफरेंट डिफरेंट आंसर आ रहे, क्या कर रहे हैं. चलो ट्राई करो. जो मैं तुमको न्यूमेरिकल देता हूं वो तुम ट्राई करो, और जो मैं यहां पर देखो बोलता हूं वो इधर ही देखने का. तब क्या करने का, तब सॉल्व नहीं करने का. राइट. इकडे बघा म्हटलं की इकडेच बघायचं. सॉल्व करा म्हणतो त्यावेळी सॉल्व करा. राईट. चलो बघा किती किती. 60 परत एक आन्सर, 90 पण आन्सर. बाबू 20 पण आन्सर आले. सगळेच आन्सर सांगाले तुम्ही तर. चलो बस झालं. मी बघू आता इकडं, मी ट्राय करू. चलो चला बंद करा आता. बंद करा सर्वजण, बंद करा. 50 पण आन्सर आले आता वेगळे. एक 60 पण आले. 50. चलो बाळांनो तर कमेंट्स बंद. समोर आता मी बंद करतोय रीडिंग कमेंट. चलो समोर बघा काय. बरं मीटिंग काय करू आपण, परत जॉईन करूया. 1च मिनिट राहिलाय, मध्ये डिस्टर्ब होईल. बंद करतो मीटिंग, परत जॉईन करा, मग आपण बघूया. परत लेक्चर स्टार्ट करूया. नेक्स्ट मीटिंग